छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं काळीज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उगवत्या सूर्याला सगळीजणच नमस्कार करत असतात, पण भर दुपारी माथ्यावर आलेल्या सूर्याला कोणीच नमस्कार करत नाही. कारण उगवतीचा सूर्य हा अंधाऱ्या रात्रीला छेदून प्रकाशाचा एक किरण तुमच्या माझ्या आयुष्यात जसा आणतो, तसा विचारांचा किरण तुमच्या आणि माझ्या आयुष्यात इथल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी आणलाय. ही माती अनेक महापुरुषांच्या बलिदानाची आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तलवारीच्या माध्यमातून या हिंदुस्थानातल्या माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारे मी एकच वाघ बघितले, ते आदरणीय महाराणा प्रतापजी. त्यांची ही नगरी आहे, त्यांच्या विचारांनी पावन झालेली ही नगरी आहे. खर तर माझ्या एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं. त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात ज्याला बालाजी असं म्हटलं जातं. त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. गावची लोक मुकीन आहेत ना, गोविंदा गोविंदा. काही मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. मी म्हणलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण तिरुमला ते तिरुपती नीट चालत जावं. मी तिरुमला ते तिरुपती नीट चालत जायला लागलो. माझ्यासोबत एक कोल्हापूरची आजीबाई आली होती. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायचे आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायचे आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो. मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणल्यावर लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 395 वर्ष झाली या महाराष्ट्रात एका बाप माणसाला या महाराष्ट्रासाठी बलिदान देऊन. महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती पोरांना आपलं रक्त तापतं. छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. अरे छत्रपती संभाजी महाराज की हा जय सांगावं लागत नाही. जन्मताच इथली माती संभाजी हे नाव आपल्या पोराच्या काळजात जलू त्याला कोरूनच जन्माला घालते की काय. काही सांगावं एवढी जादू या राजाची आहे. ज्या राजाला कधी बघितलं नाही, ज्या संभाजी राजांना आपण कधी पाहिलं नाही, महाराजांना बघितलं आपण मूर्तीमध्ये, महाराजांना वाचलं आपण पुस्तकामध्ये, महाराजांना बघितलं आपण कुठल्या तरी अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये. ज्या राजाला कधी बघितलं नाही, ज्या राजाला कधी पाहिलं नाही, तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा वर्जीकर, ज्यांनी साक्षात संभाजी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल. राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत गनिम कापतोय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खातोय, राजा आपल्यासाठी मरण पत्करतोय. ही कल्पनाच एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच संभाजी राजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील. पण दुर्दैव आता या महाराष्ट्रामध्ये एखादा राजकीय नेता उठतो आणि म्हणतो छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. त्यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की
ही जय म्हणणारी धगधगती मनगट आमची का शांत बसतात याचा मला कायम प्रश्न पडतो. आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, तुम्हाला माहिती असेल. शहराचं नाव बदललं, त्या शहराचं नाव सरकारनं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती, नाव बदललं, पण आजही महाराष्ट्रात त्या शहराला लोक औरंगाबादच नाव घेतात. संभाजी राजांच्या महाराष्ट्रात ज्या माणसानं 40 दिवस मरण यातना सोसल्या, त्या राजाच्या महाराष्ट्रात आजही औरंगजेबाच्या नावानं उदो उदो होतो. त्यावेळी आमचं रक्त थंड पडतं, त्यावेळी वाटतंय आपलं कुठंतरी चुकतंय. नाव बदललंय, आपण संभाजीनगर म्हणलं पाहिजे. पोरांनो, या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. पोरांनो, मारलं जनी संभाजी महाराजांना, अरे मारलं जनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अरे जब 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 मराठे तलवार उठाएंगे, जब जब हिंदू तलवार उठाएंगे, तब तब भगवा भी डोलेगा. जब जब हिंदू तलवार उठाएंगे, तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा. याद रखना, एक दिन ऐसा आएगा, वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. याचसाठी जन्माला असलं पाहिजे, पण दुर्दैव वाटतं त्या महाराष्ट्रात. आता एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणते शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणते सलमान खान माझा आदर्श आहे. का झालो? कारण आपण आपल्या पोरांना संस्कार शिकवले नाहीत. पोरांनो, लहान पोरांनो इकडे बघा, सैराट पिक्चर बघितला का तुम्ही? सैराट आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? जोरात सांगायचं, कुठल्या? बुलेट. झिंग झिंग, जोरात झिंग झिंग, झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे सगळा. आता सांगा, छत्रपती संभाजी राजांनी, पोरांनो इकडे बघा, आता सांगा छत्रपती संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? नाही सांगता येत आमच्या पोरांना. ताईनं गहू पेरून कधी ज्वारी उगवलेलं बघितले? झुंजळ पेरून कधी मका उगवलेलं बघितले? जे पेरले ते उगवले. आज आमच्या पोरांना कालली आरची माहितीये, पुष्पा माहितीये, पण आज आमच्या पोरांना संभाजी राजांचा इतिहास माहिती नाही. या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. संभाजी राजांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवली, ती गोष्ट म्हणजे स्वाभिमान. पण आमची पोरं स्वाभिमान गमावून बसली. मध्यंतरी एक पिक्चर आला पुष्पा नावाचा, ताई चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणतोय तू झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा माझा आदर्श आहे. पोरांनो, या मित्राचं एक वाक्य ऐका. पोरांनो, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी हातात पात साखरदंड बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या दरबारात उभारून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या पोरांना पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा, हे शिकवा, त्यातनं विचारांची परिवर्तन होणार आहे. खर तर 14 मे या महाराष्ट्राला एक सूर्योदय होणार होता. पारतंत्र्याचा अंधार 750 वर्षाची गुलामी पार करण्यासाठी एक राजा जन्माला येणार होता. छत्रपती शिवरायांना पुत्र जन्माला येणार होता. सईबाईंच्या पोटी स्वराज्याचा छावा तयार होणार होता. एके दिवशी 14 मेला दुपारी 2 वाजता हात नाही खेर पळत आली. ते जरा बंद करा 2 मिनिटं.
आतले खेर पळत आली आणि म्हणाली, आऊसाहेब पुत्र झाला शिवरायांना, पुत्र झाला स्वराज्याला. आणि आऊसाहेब समोर आला, अरे काय शिवरायांना पुत्र झाला, हत्तीवरती बसा, रयतेला साखऱ्या वाटा, कळू द्या जगाला, स्वराज्याला नवा वारस तयार झाला. आणि संभाजी राजांचा जन्म झाला. विचारलं, या लहान पोराचं नाव काय ठेवायचं? कोणी म्हणलं हे ठेवा, कोणी म्हणलं ते ठेवा. त्यावेळी जिजाऊ समोर आल्या आणि जिजाऊ म्हणाल्या, या माझ्या शिवरायांच्या पोराचं नाव काय ठेवायचं? ऐका, ज्या माणसानं दख्खन जिंकण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं, त्या शिवरायांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना पितुरीनं मारलं, त्या संभाजी राजांवरनं शिवरायांच्या सुपुत्राचं नाव संभाजी ठेवायचं. आणि झालं एकच जयघोष झाला. या मातीत शिवरायांच्या सुपुत्राचं नाव छत्रपती संभाजी भोसले ठेवण्यात आलं. खर तर उभ्या आयुष्यात प्रत्येक प्रसंग संभाजी राजांचा सांगतोय कसं जगायचं ते. पोरांनो, संभाजी राजांचं वय झालं 2 वर्ष आणि नियतीने एक गलती केली. संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई साहेबांचं निधन झालं. खर तर संकट या शब्दाला समानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 2ऱ्या वर्षी निघून गेली आणि अफजल खान नावाचं संकट या स्वराज्यावरती आले. शिवरायांची बायको सईबाई साहेब मरून फक्त 10 दिवस झालेत आणि शिवरायांना पत्र मिळालं, अफजल खान आलाय. महाराज घोड्यावरती बसले आणि अफजल खानाला मारायसाठी महाराज प्रतापगडावरती गेले. बायको मरून फक्त 10 दिवस झालेत. ताईंनो, छत्रपती शिवरायांनी स्वतःचा संसार नाही केला. छत्रपती शिवरायांनी स्वतःचा संसार नाही केला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संसार केला. तर तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खर तर या गोष्टी ऐकल्यावरती आपल्याला फार भारी वाटतं, पण हे आलो कुठून? मासाहेब जिजाऊंनी संभाजी राजांना लहानपणी एक प्रश्न निर्माण झाला. 2 वर्षाचं पोरग, आई निघून गेली, पोराला दूध कोणी पाजायचं? शेवटी अखंड महाराष्ट्रात दोंडी पिटवली. बाळ संभाजीला दूध कोणी पाजणार? आणि राजगडावरती असा महिलांचा दरबार बसला. एक जण उठली, आऊसाहेब म्या पाजते की संभाजीला दूध? तू पाजणार? हा आऊसाहेब. किती पैसे घेणार? आऊसाहेब 2 सोनं काकड्याची घेणार बर का. दुसरी एक जण उठली, आऊसाहेब म्या पाजते संभाजीला दूध. होय, किती पैसे घेणार? आऊसाहेब 4 काकणी सोन्याची घेणार बर का. त्यावेळी एक पाठीमागे महिला बसली होती, तिचं नाव धाराऊ. ती उठून उभा राहिली, आऊसाहेब म्या पाजते की संभाजी राजांना दूध? आणि आऊसाहेब म्हणाले, अगं किती पैसे घेतील माझ्या शंभूला दूध पाजायचं? आणि त्यावेळी ती धाराऊ म्हणाली, आऊसाहेब हातातनं पाप बीप करून घेता की काय? आऊसाहेब पोरगा कुणाचा आहे? शिवाजी राजाचा आहे. अहो, शिवाजी राजाच्या लेकाला दूध पाजायचं आहे, त्याचं पैसे घ्यायचं. भगवंत तरी मला माफ करेल का आऊसाहेब? आऊसाहेब मी संभाजी राजांना दूध पाजेन, पण 1ही रुपया न घेता पाजेन. आणि इतिहास पुटपुटला. ओट कोरड शंभू राजांचं, ओट कोरड शंभू राजांचं. पाना धाराऊला फुटतो ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती संभाजी राजांचं लखलखणारं पात्र तयार झालं. संभाजी राजांना नाना विद्या शिकवल्या. तलवारबाजी संभाजी राजांना येत होती. तत्कालीन काळात ढालबाजी संभाजी राजांना येत होती. पोरांनो, तत्कालीन काळात सगळ्यात जास्त वेगवानपणे घोडा पळवणारा, पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत गरकरणा फिरवणारा या जगात फक्त एकच राजा झाला, नाव छत्रपती संभाजी महाराज. तर उभ्या आयुष्यात संभाजी राजांनी 4 ग्रंथ लिहिले.
बुधभूषणम, नायिकाभेद, सात शतक यासारखे ग्रंथ, नखशिका यासारखे ग्रंथ संभाजी महाराजांना लिहिले. अरे एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, तब्बल 16 भाषा बोलणारा राजा. जगात फक्त एकाच राजाचं नाव घेतलं जातं, नाव छत्रपती संभाजी महाराज. पण संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? एक कवी मित्र एका ठिकाणी म्हणतो, संभाजी म्हणजे, ऐका, सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजे. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजे. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे संभाजी राजे. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे संभाजी राजे आणि सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजे. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे संभाजी राजे. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे संभाजी राजे. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजी राजे. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजे. तुमचा, माझा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजे. खर तर एके दिवशी संभाजीराजे आणि शिवाजीराजे एके ठिकाणी बसले होते आणि 12 वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यातनं या महाराष्ट्रात आलं. तुमच्या याच जळगावच्या भागातनं ते रायगडाकडे जायला निघालं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि 12 वर्षाचं पोरग शेतकऱ्याला म्हणते, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो रयतेचं काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. 12 वर्षाचं पोरग म्हणतं, एकदा आयुष्यात एकदा मला शिवरायांना संभाजी राजांना बघायचं आहे. कुठं भेटल राजा? माझा राजा रायगडावरती भेटेल. 12 वर्षाचं पोरग शिवरायांना संभाजीराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं. अरे पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, पाय रक्तबंब व्हायचा, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? शिवरायांना संभाजीराजांना बघायचं आहे. ते आलं, रायगडाच्या पायथ्याशी आलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापती म्हणले, काय काम काढलंस? काय नाही जी, राजाला भेटायचं आहे. काय करतोस रे तू? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस? होय. कविता लिहितोस? होय. अरे मग आमच्या शिवरायांवरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या पायथ्याशी जा, 10 दिवस थांब आणि महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटायला ये. महाराजांचे पिये, महाराजांचे सेनापती, चायपेक्षा किटली गरम. काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली थांबलं, त्यानं राजांवरती एक सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते सेनापती पाशी आलं. सेनापती, तुम्ही सांगितलं होतं ना राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलं नव. सेनापती म्हणजे ऐकव, आता 12 वर्षाच्या पोरानं शिवरायांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं. ते गाणं पोरानं आयुष्यात एकदा तरी ऐकले. ते गाणं आपण आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. ते गाणं साक्षात शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. 12 वर्षाच्या पोराला सेनापतीनं धरलं, राजांच्या समोरून उभा केलं. राज, हे 12 वर्षाचं पोरग तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणजे ऐकव, आणि ते 12 वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, इंद्र जबी जंब पर, बाण वसु वंब पर, रावण सर दंब पर, रघुकुल राजे, पौनवारी बाह पर, संबुरती नाह पर, चोसस बाह पर, राम द्विज राजे, दावा धुंड पर, चित्तामृग थुंड पर, भूषण वितृंड पर, जैसा मृग राजे, तेज तमा हंस पर, कन्न जवे कंस पर, व्योमलच्छ वंश पर, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज. गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणाले, कविभूषण, वाह काय सुंदर गाणं लिहिलात. बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लगीन आहे म्हणाले. हा राज, वरजीच्या ग्रामपंचायतीत तेवढं बघा, का कुठं जिल्हा मध्ये वरती घेतलाय का बघा.
नाही रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाला, राजे हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. आणि त्या कवीचा सत्कार महाराजांनी तत्कालीन काळात 4 सोन्याच्या घागरी देऊन केला. जगात पहिल्यांदा कलाकारांचा सन्मान करणारा राजा इतिहास एकच नाव सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज. पण एक गोष्ट आहे, महाराजांनी हे साम्राज्य उभा केलं, हे कोणाच्या जीवावरती केलं? मावळ्यांच्या जीवावरती केलं. बरोबर आहे. पण महाराजांचे मावळे हे कोण होते? हे होते शेतकरी कुटुंबातनं आलेली शेतकऱ्याची पोरं. आज बघा ना, मध्यंतरी काश्मीरला हल्ला झाला. हल्ला झाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा प्रत्युत्तर देण्यासाठी आमची भारतातली इंडियन फोर्स उभा राहिली. आता आर्मीचे बरेच जवान आहेत, त्यांना विचारा तुमची वडील काय करतात, सगळे सांगतील माझे वडील काय आहेत, शेतकरी आहेत. महाराष्ट्रातला एक आमदार हुडकून दाखवा, ज्याला विचारा तुझं पोरग काय करतंय, महाराष्ट्रातला एकही आमदार सांगणार नाही माझा पोरगा शेतकरी आहे. महाराष्ट्रातला एकही खासदार सांगणार नाही माझा पोरगा शेतकरी आहे. महाराष्ट्रातला एकही तहसीलदार सांगणार नाही माझा पोरगा शेतकरी आहे. अरे देशाच्या रक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुणाची पोरं उभी राहतात? ज्याची आई दिवसभर दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप सकाळचं कालवण संध्याकाळी गरम करून खातो, त्याचाच पोरगा आज सीम्यावरती रायफल घेऊन देशाचं रक्षण करतो. नाव फक्त शेतकरी. हा देश उभा केलाय शेतकऱ्यांनी, हा देश जगवलाय शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी. त्यांच्या जीवावरती स्वराज्य उभं राहिलं. पण मातीसाठी मरायचं हे संस्कार कुठून आले संभाजी महाराजांच्यात? हे आले छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमातून. एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढले बर का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला हे लागते बर का. राज जोपर्यंत तुम्ही माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षरात टाकत नाही